माझा पहिला प्रश्न आहे की विकसित भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 70 वर्षावरील ज्यांचं व्हाईट कार्ड आहे अशा सुद्धा नागरिकांना त्यांनी आयुष्यमान भारत कार्ड दिलेलं आहे। पण अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात 209 बेडचं करुणा हॉस्पिटल आहे, जे ट्रस्टचं हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा जर आयुष्यमान भारत कार्डच्या अंतर्गत त्यांना लाभार्थ्यांना लाभ मिळत नसेल तर सरकारने जी ट्रस्टचे हॉस्पिटल आहेत त्यांना तुम्ही कंपल्शन करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न आहे की अध्यक्ष महोदय, आम्ही वारंवार सांगतो की जी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत ज्यांचे 50 बेड आहेत, पण तिकडे सर्व ह्या ज्या आपले 9 प्रकारच्या दुर्मिळ आजारांवरती आयुष्यमान भारत कार्डचा लाभार्थ्यांना लाभ होणार आहे। अशा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला आपण कंपल्शन करणार का, हा माझा दुसरा प्रश्न आहे। आणि तिसरा प्रश्न आहे की आयुष्यमान भारत कार्डच्या अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना लाभ होतो त्याच्यात नी रिप्लेसमेंट नाही आहे, तर आपण हा नी रिप्लेसमेंट त्याच्यामध्ये ॲड करून घेणार का? महोदय, सन्मान्य सदस्य मनीषा त्यांनी जो या ठिकाणी 70 वर्षावरील रुग्णांच्यासाठी प्रश्न मांडलेला आहे तो वयवंदन योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा विस्तार आपण केलेला आहे आणि आपल्या राज्यामध्ये 31 डिसेंबर 2025 पर्यंत 6,11,000 हे वयवंदना योजनेचे कार्ड वितरित झालेले आहेत। नी रिप्लेसमेंटसाठी सुद्धा आपण जी या ठिकाणी मागणी केलेली ती ह्यामध्ये इन्क्लूड नाही आहे, पण ती करण्याबाबत सुद्धा आपण विचार करू। चला पुढे जाऊया। आणि ट्रस्टच्या हॉस्पिटल्सवरती लक्ष ठेवण्यासाठी आपण धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून त्या ठिकाणी नियमावली लावलेली आहे आणि जर ते काही रुग्णांना व्यवस्थित सेवा देत नसतील तर त्यांच्यावर सुद्धा आपण अध्यक्ष महोदय कुठल्याही हॉस्पिटल्स आपण कंपल्शन करू शकत नाही, तरी देखील आपण आपल्या MMR रिजनमधल्या सर्व सन्मान्य सदस्यांच्या सोबत लवकरात लवकर एक बैठक अध्यक्ष महोदय लावू। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये विस्तारित उत्तर त्यांनी दिलेलं आहे, परंतु MMR रिजनचं जे अतुल भातखळकर सांगतायत, ठाण्यामध्ये तर एनरोल जे हॉस्पिटल आहेत, म्हणजे आम्ही कॅम्प घेऊन आयुष्यमान कार्ड दिली लोकांना, आता आम्ही कॅम्प बंद केले। कारण का की ते कार्ड घेऊन गेले तर त्यांना हॉस्पिटलमध्ये काही इश्यू मिळतच नाही आणि त्याच्यामुळे हा अत्यंत गंभीर विषय आहे। जे एनरोल हॉस्पिटल आहेत अध्यक्ष महोदय, त्या एनरोल हॉस्पिटलमध्ये देखील ते त्यांना एंटरटेन करत नाहीत आणि त्याच्यामुळे अशा हॉस्पिटलवर तुम्ही कारवाई करणार का? आणि जी चॅरिटी हॉस्पिटल आहेत, तुम्ही दरपत्रक आता जे विचारलं जातं आहे तर MMR रिजनमध्ये तुम्हाला दरपत्रक बदलल्याशिवाय हे हॉस्पिटल एंटरटेनच करणार नाहीत आणि त्यामुळे या संबंधामध्ये आपण MMRचं सांगा, ठीक आहे, याच्या संबंधामध्ये ठोस काय कारवाई करणार? अध्यक्ष महोदय, ज्या हॉस्पिटल्समध्ये ह्या आपल्या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ दिला जात नाही अशा 24 हॉस्पिटलची नोंदणी आपण रद्द केलेली आहे आणि 75 हॉस्पिटल आपण डीएम्पॅनल्ड केलेले आहेत। तरी देखील MMR रिजनमधल्या सर्व सदस्यांची मागणी लक्षात घेता आपण या महिन्यामध्ये त्याच्यावरती बैठक लावू आणि 70 वर्षावरील नागरिकांचे नी रिप्लेसमेंट आपल्या ह्या योजनेमध्ये इन्क्लूड आहे आणि लवकरात लवकर ही बैठक 1 महिन्यामध्ये आपण लावू आणि या सगळ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी आपण बैठक लावू। अध्यक्ष मंत्री महोदया, नेमकी अडचण काय? MMR रिजन आणि मुंबईमधल्या हे चांगले हॉस्पिटल्स आहेत, त्यांना एम्पॅनल करण्यामध्ये अडचण काय आहे? म्हणजे शासनाकडनं काय अडचण आहे की हे हॉस्पिटल्सची इच्छा नाही आहे एम्पॅनल व्हायची, काय अडचण काय? आपण कंपल्सरी करू शकत नाही अध्यक्ष महोदय अशा हॉस्पिटल्सला या योजनेमध्ये एम्पॅनल्ड होण्यासाठी आणि त्यांना सुद्धा आपण सकारात्मक चर्चा करत आहोत। काही दिवसांमध्ये हे सुद्धा हॉस्पिटल्स एम्पॅनल्ड होतील अध्यक्ष। पण या संदर्भात काहीतरी सकारात्मक कारवाई करणं आवश्यक आहे, तर त्याप्रमाणे आपण पावलं उचलावी। निश्चितच अध्यक्ष महोदय।